गावामध्ये रामराव नावाचा एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी खूपच श्रीमंत होता. त्याचा जहाजावरचा व्यापार होता. त्याला 2 मुले होती, मुलगा समीर आणि मुलगी राधा. त्याच्या पत्नीचे मुले लहान असताना निधन झाले होते. दोघं बहीण भावांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं. घरात अमाप संपत्ती होती, कशाशीच कमतरता नव्हती. दोघेही खूप लाडाकोडात वाढले होते. थोड्या दिवसाने राधाचे लग्न जमले. तिचे लग्न एका खूप श्रीमंत घरामध्ये ठरले होते. माहेरच्या पेक्षाही राधाचं सासर श्रीमंत होतं. राधाच्या वडिलांची या लग्नामध्ये खूप अमाप खर्च केला. मुलीचे सर्व लाड पूर्ण केले. थोड्या दिवसांनी एकाएकी वडील वारले. घराची सर्व जबाबदारी समीरवर येऊन पडली. राधा 4 दिवस माहेरी आली होती. पुन्हा गेली. सारा कारभार आता समीरच्या अंगावर पडला. त्याला अनेकांनी फसवले. एकदा त्याने जहाजावरती मोठा व्यवहार केला, परंतु त्यात तो बुडला. समीर अगदी भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादाराचा लिलाव झाला. कात वाढलेल्या समीर आता दरिद्री झाला. त्याला वाईट दिवस आले. त्याच्याकडे शेकडो लोक जेवू शकतील, त्याला आज अन्न मिळत नव्हते. घरदार सर्व गेल्यामुळे समीर आता रस्त्यावर राहत होता. गावातील सर्व लोक त्याच्या वडिलांना अगोदर खूप मान द्यायचे, हात जोडायचे, पण आता मात्र समीरला सगळेजण हाडचीड करत होते. समीरला त्याच्या मित्राने सांगितले की तू तुझ्या बहिणीकडे जा आणि तिच्याकडून काही मदत घे. पण बहिणीकडे जाण्याला तो लाजत होता. तो स्वाभिमानी होता. श्रीमंत बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसे जायचे हा विचार सारखा त्याच्या डोक्यात येत होता. जिच्याकडे पूर्वी आपण गाडी घोड्याने जात होतो, जिच्याकडे नेहमी जरीच्या पोशाखाने पूर्वी गेलो, तिथे फाटक्या चिंध्याने कसे जायचे. परंतु समीरने मनात विचार केला की माझी बहीण माझ्यावर इतकं प्रेम करते, तिला माझ्या गरिबीशी आणि माझ्या कपड्यांशी काय घेणे देणे असेल. प्रेमाला पैसे अडक्याची गरज नाही. समीर बहिणीकडे आला. दारात उभा राहिला. बहिणीने त्याला दुरून येताना पाहिले होते. समीरनेही आपल्या बहिणीला पाहिले होते. बराच वेळ झाला दारात उभे राहून, तरी देखील बहीण आली नाही. समीर थोडा विचारामध्ये पडला आणि त्यानं एक नोकराला आवाज दिला, राधा माझी बहीण आहे, मी तिला भेटायला आलो आहे, तुम्ही माझ्या बहिणीला जाऊन सांगा. तेव्हा घरात जाऊन तो परत आला. तो समीरला म्हणाला, चला तिकडे आंब्याच्या झाडाखाली, इथे तुम्हाला भाकरी आणून देतो, ती खा आणि जा. तेव्हा समीरने विचारले, अहो माझ्या बहिणीने काय सांगितले. नोकर म्हणाला, ताई साहेब म्हणाल्या कोणीतरी भिकारी आहे तो, त्याला ती शिळी भाकरी दे आणि हक्कल. नोकरांनी सोबत कोरडी भाकरी आणली होती. ती पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याला काय बोलावे ते कळेना. त्याने ती कोरडी भाकरी घेतली. पाणीही न पिता तो तिथून निघून गेला. तो आपल्या गावी निघाला होता. जाताना शेजारील गावात तो भुकेमुळे आणि अशक्तमुळे चक्कर येऊन पडला. तो ज्या घरापाशी पडला होता ते घर जणू देवाच्या कृपेने त्याच्या वडिलांच्या व्यापारी मित्राचेच होते. त्या व्यापाराने समीरला ओळखले. त्याने हे काय झाले असे विचारले असता समीरने सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून त्या व्यापाराला खूप मदत केली होती. त्या आपल्या उपकार फेडण्याची वेळ आलेली आहे असा विचार करून त्याने समीरला आपल्या सोबत काम करण्यास सांगितले. थोड्याच दिवसात समीरने व्यापार खूप चांगल्या पद्धतीने शिकून घेतला आणि हळूहळू प्रगती करण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसात तो पुन्हा गर्भ श्रीमंत झाला. त्याच्या कर्तृत्वाची सर्वत्र वाहवा होऊ लागली. पंचक्रोशीत त्याच्या श्रीमंतीची चर्चा होऊ लागली. समीरने आता विवाह केला. त्याने आपले ते अगोदरचे घर पुन्हा विकत घेतले आणि तेथे तो राहू लागला. त्याच्या श्रीमंतीची चर्चा ऐकून बहीण त्याला एक दिवस भेटायला आली. आपल्या भावाला मिळालेले हे सर्व वैभव्य बघून ती आश्चर्यचकित झाली. भावाला बहिणीला आपल्या घरी बघून खूप आनंद झाला. त्याने तिचा खूप आदर सत्कार केला. राधाने जाताना आपल्या भावाला आणि बहिणीला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. ठरल्याप्रमाणे भाऊ बहिणीच्या घरी जायला निघाला. जेव्हा तो बहिणीच्या गावात पोहोचला तेव्हा बहिणीने त्याला लांबूनच पाहिले. बहीण त्याला पाहून धावतच आली. या वेळेला थाटामाटात भाऊ बहिणीच्या घरी आला. दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती. गावातील मोठमोठ्या लोकांना आमंत्रणे होते. चांदीचे ताट होती, मोठा थाट होता, पंचपक्वान्न होती. सारी मंडळी पाटावर बसली.
बहिणीने भावाला पाटावर बसण्यासाठी आग्रह केला. तेव्हा तो पाटावर बसला, पण त्याने आपल्या समोरील पंचपक्वानाचे ताट बाजूला करण्यास सांगितले. सर्वजण आश्चर्यचकित होऊन भावाकडे पाहू लागले. तेव्हा भावाने आपली शिदोरी उघडली आणि त्या शिदोरीमधून त्यानं एक कोरडी भाकर काढून ती आपल्या समोर ताटात ठेवली. राधा समीरला म्हणाली, भाऊराया, हे काय वेड्यासारखं करतोयस? समीर म्हणाला, ताई, तू मला जेवायला बोलवले नाहीस तर माझ्या श्रीमंतीला जेवायला बोलवले आहेस. जेव्हा मी गरीब होतो तेव्हा तू माझ्या समोर न येता माझ्यासाठी शेळी भाकरी पाठवून दिली होती. आज जेव्हा माझ्याकडे पुन्हा धनदौलत परत आली तेव्हा तू माझ्याकडे पंचपक्वानाचे ताट ठेवत आहेस. हा थाटामाटात भावासाठी नाही, हा माझ्या श्रीमंतीसाठी आहे. हे सारे ऐकून राधा खचित झाली. तिने भावाला क्षमा मागितली. भावानेही तिला माफ केले. पैशापायी नाते कधीच तोडू नका. एखाद्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही त्याला मान द्याल आणि पैसे नाही म्हणून तुम्ही त्याचा अपमान कराल, ही गोष्ट योग्य नाही. कारण पैसा आज आहे, उद्या नाही, पण माणुसकी आणि प्रेम मात्र कायम आपल्या सोबत राहतं. नातं जपलं तर त्यापुढे पैशांचे मोल काहीच नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. पैसा हा महत्वाचा नाही आहे, माणूस महत्वाचा आहे. असेच नवीन कथा तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.